الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر. अल्लाहच्या नावाने, त्या सृष्टिकर्त्याच्या नावाने सुरुवात करतो जो मोठा दयावान व कृपावान आहे. अस्सलामु अलैकुम. तोच सृष्टिकर्ता त्याच्या अंतिम ग्रंथ कुराण सांगतो, अध्याय क्रमांक 2 आणि आयत नंबर 185 मध्ये सांगतो की शहरु रमजान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल कुरान हुदन लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान, की निसंशय रमजान तो महिना आहे ज्याच्यामध्ये कुराण अवतरित झाला, तो समस्त मानवांकरिता मार्गदर्शन आहे आणि सत्य आणि असत्य याच्यातला फरक स्पष्ट करणारी कसोटी आहे. हा त्याचा भावानुवाद आहे. म्हणजे कुराणात जो म्हणजे रमजान महिन्यामध्ये जो कुराण अवतरित झाला तो समस्त मानवाकरिता आहे, म्हणून रमजान देखील समस्त मानवाकरिता आहे. कसा तर याच कुराणामध्ये अध्याय क्रमांक 4 आणि आयत नंबर 1 मध्ये सृष्टिकर्ता सांगतो की हे लोक हो, ईश्वरांपर्यंत बाळगा त्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्या जीवापासून त्याची पत्नी बनवली आणि त्या जोडप्यापासून अनेक पुरुषांनी महिला उत्पन्न केल्या आणि जगामध्ये पसरून दिल्या. म्हणजे काय, आपण एकाच आई वडिलांची संतती आहोत. जगातले सगळे 800 कोटी लोक एकाच फॅमिलीचे लोक आहोत. आयालुल्लाह म्हटलेलं आहे, आपल्यामध्ये रक्ताचं नातं आहे. ही वैश्विक एकात्मतेची शिकवण जर सर्वांनी अंगीकारली तर आपल्या देशामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये बंधुत्व नांदू शकते, शांती नांदू शकते. राष्ट्रीय नव्हे, वैश्विक एकात्मता जी आहे ती स्थापित होऊ शकते आणि कोणतंच भांडणच होणार नाही. फक्त माणसाचीच नाही तर देशादेशांची पण भांडणं होणार नाही. आता भांडणावरून आठवलं की रमजान महिन्यामध्ये रोजा ठेवतात, तर रोजा ठेवत असताना भांडणं करण्याची मनाई केलेली आहे आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की रोजा असताना जर तुम्हाला कोणी माणूस भांडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सांगा मला रोजा आहे. हा संदर्भ आपल्याला सापडतो बुखारी शरीफमध्ये. एक प्रकरण आहे किताबु सौम मध्ये, तिथं त्याच्यामध्ये हा संदर्भ सापडतो आपल्याला. बरं, अशा प्रकारे हे भांडणापासून रोखणारे रोजे, हे शांती प्रस्थापित करणारे रोजे, फक्त घरामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये जगामध्ये शांती प्रस्थापित करणारे हे रोजे, हे 29 किंवा 30 रोजे झाल्यानंतर जी ईद येते, त्या ईदच्या दिवशी ईदगाह नावाची एक जागा असते, ठिकाण असते गावाच्या बाहेर. लोक जमतात, तिथं ईदची नमाज पडतात खांद्याला खांदा लावून आणि नमाज झाल्यानंतर एकमेकाची गळाभेट घेतात, एकमेकांना ईदच्या सदिच्छा देतात. फक्त इमानवंत मुसलमानांनाच नव्हे तर मुस्लिमेतर बांधव देखील मुस्लिम बांधवांना जे आहे ते ईदच्या सदिच्छा देतात. ईदगाहच्या बाहेर बरेच राजकीय, सामाजिक आणि इतर मंडळी जी आहे ती उभी राहतात आमचे मुस्लिमेतर बांधव, आणि ते मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देतात, ईदच्या सदिच्छा देतात. अशा प्रकारे हे राष्ट्रीय नव्हे वैश्विक एकात्मतेचं दृश्य ईदच्या दिवशी पाहायला मिळते आपल्याला. आणि यामुळे एक प्रकारे गावामध्ये, देशामध्ये, पूर्ण जगामध्ये शांती नांदण्यास जे आहे ती मदत होते. अशा प्रकारे हा शांतीचा महिना आहे. ही ईद देखील जी आहे ती शांतीची ईद आहे. या ईदचं मुख्य आकर्षण म्हणजे शिरखुर्मा. आमचे अनेक मुस्लिमेतर बांधव जे आहे ते वाट बघत असतात की कधी आमच्या मुस्लिम मित्राच्या घरी ते आम्ही शिरखुर्मा पितो म्हणून. अनेक ज्या आमच्या मुस्लिमेतर भगिनी आहेत ते देखील वाट बघत असतात की कधी आमच्या जे आहे ते मुस्लिम मैत्रिणीच्या घरी आम्ही शिरखुर्मा पितो म्हणून. हा शिरखुर्मा भारतीय डिश आहे, बारबसाना सापडत नाही हा शिरखुर्मा. अशा प्रकारे हा जो शिरखुर्मा आहे पीत असताना एकमेकांची जे आहे ते एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान होते, एकमेकांचं सुख दुःख वाटलं जातं. अशा प्रकारे ही शांतीची ईद आहे, हा शांतीचा महिना आहे. मुळात इस्लामचा अर्थच शांती असा होतो. म्हणजे इस्लाम हा जो शब्द आहे तो सिल्म या अरबी शब्दापासून तयार झालेला आहे, त्याचा अर्थ शांती होतो.
खरं म्हणजे त्याचा जो भावानुवाद होतो तो आहे की द कम्प्लीट सरेंडर टू द विल ऑफ अल्लाह, म्हणजे अल्लाचं परिपूर्णपणे आज्ञापालन करणे, त्याला शरण जाणं. आता अल्लाच्या आज्ञा कोणत्या आहेत ते माहीत करून घेण्यासाठी आपल्याला कुराणाची गरज आहे, म्हणजे कुराण वाचण्याची गरज आहे. आणि हाच कुराण रमजान महिन्यामध्ये अवतरित झालेला आहे. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधा आमच्या टोल फ्री नंबरवर. तो नंबर आहे 1800 572 3000. धन्यवाद.